महाराष्ट्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका वर्षानुवर्षे अडकून पडल्या होत्या आणि इतक्यात एक नवीन ट्रेंड जोरात समोर येतोय. काही ठिकाणी उमेदवार सरळ बिनविरोध निवडून येत आहेत, म्हणजे लोकांनी वोट टाकायच्या आधीच ते जिंकलेलं समजले जात आहे. त्याचवेळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा आणि ऐतिहासिक असा आदेश देत राज्याला सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रलंबित निवडणुका तात्काळ घ्या, पण एकूण आरक्षण 50% वर जाऊ देऊ नका. मग प्रश्न असा उभा राहतो, बिनविरोध विजयी होणारे उमेदवार, 50% आरक्षण कॅप आणि सुप्रीम कोर्टाचा लोकशाही रक्षणासाठी दिलेला आदेश, या सगळ्यात खरं कोण जिंकत आहे, सत्ता की लोकशाही? हा नेमका गेम समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून. महाराष्ट्रात 2022 नंतर अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या गेल्या. मुख्य कारण होतं ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद आणि एका आयोगाचा अहवाल, ज्यामध्ये ओबीसी साठी 27% पर्यंत आरक्षणाची शिफारस झाली, पण त्यामुळे एकूण आरक्षण 50% या मर्यादेपेक्षा जास्त जाण्याची शक्यता निर्माण झाली. आता ही बाब न्यायालयात गेली आणि मग खेळ सुरू झाला. निवडणुका की आरक्षण? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले, लोकशाही थांबवायची नाही, निवडणुका रोखून धरायच्या नाहीत, पण 50%च्या संवैधानिक मर्यादेचा भंगही करायचा नाही. म्हणजे कोर्टाने असा मधला मार्ग दिला. ज्या ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या आत बसतं तिथे निवडणुका घेऊन निकाल जाहीर करा. ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त होतं तिथल्या जागांचे निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत होल्डवर ठेवले जाऊ शकतात. मग कोर्टाचा मेसेज साधा आहे, आरक्षणाचा वाद चालू ठेवा, पण लोकांना त्यांच्या प्रतिनिधींपासून वंचित ठेवू नका. बघा, आता नोव्हेंबर-डिसेंबर 2025 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला आणखी एक धडाकेबाज आदेश दिला. सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका मुंबई महानगरपालिका, ज्याला आपण बीएमसी, सह ठराविक कालावधीत पूर्ण करा आणि 50% आरक्षण मर्यादा काटेकोर पाळा. तर काही अहवालानुसार 40हून अधिक नगरपालिका आणि अनेक नगरपंचायतीत एकूण आरक्षण 50% पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आणि अशा ठिकाणच्या निकालावर न्यायालयाचा अंतिम निर्णय लागू राहील असेही नमूद करण्यात आले. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने राज्यालाही इशाराही दिला की आधीचे आदेश चुकीच्या पद्धतीने वाचून किंवा दाखवून निवडणुका रोखून धरू नका. इथेपर्यंतचा भाग लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक वाटू शकतो, पण आता येतो खरा सस्पेन्स बिनविरोध विजयाचा. महाराष्ट्रातील नुकत्याच सुरू झालेल्या किंवा सुरू होणाऱ्या नागरी निवडणुकांमध्ये सत्ताधारी गठबंधनातील अनेक उमेदवार, विशेषतः नगरसेवक आणि स्थानिक पातळीवरील नेते बिनविरोध जिंकत असल्याच्या बातम्या समोर आल्या. काही ठिकाणी विरोधी उमेदवारांनी नामनिर्देश मागे घेतले, काही ठिकाणी उमेदवारीच दाखल न होणे, तर काही ठिकाणी दबाव आणि सौद्याचा आरोप विरोधी पक्षांनी केले. आता मनसे सारख्या पक्षांनी तर थेट उच्च न्यायालयात याबाबत चौकशीची मागणी केली आणि बिनविरोध विजयानंतर धमक्या व दबाव टाकून लोकशाहीला गुदमरवले जात असल्याचा आरोपही केला. तर सत्ताधारी पक्ष याला वेगळंच रूप देतात. त्यांच्या मते असं म्हणणं आहे की आमचं काम चांगलं आहे, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे विरोधक उभे राहत नाहीत. बिनविरोध विजय म्हणजे लोकांचा आशीर्वाद. तर विरोधी पक्ष म्हणतात बिनविरोध ही लोकशाहीची नैसर्गिक प्रक्रिया नसून सत्तेचा गैरवापर, प्रशासनिक दबाव, वाडाची रचना बदलून विरोधकांना कोपऱ्यात लोटणे आणि पैशाच्या राजकारणाचा खेळ आहे. कायद्याच्या दृष्टीने बिनविरोध निवडणुका पूर्णपणे मान्य आहे, पण प्रश्न संख्येचा आहे. जर एखाद्या 2-4 जागावर बिनविरोध झाला तर ते कदाचित स्थानिक परिस्थितीमुळे होऊ शकतं, पण जेव्हा डझनभर
कधी कधी पूर्ण पॅनल किंवा मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध जिंकू लागतात तेव्हा लोकशाहीच्या आरशात तडा दिसायला लागतो. निवडणूक म्हणजे स्पर्धा आणि स्पर्धेनंतर निवड, आणि जेव्हा स्पर्धाच राहत नाही तेव्हा निवड ही संकल्पना केवळ कागदावर राहते. प्रत्यक्षात लोकांसमोर एकच नाव असतं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय थेट बिनविरोध या शब्दावर केंद्रित नसला तरी त्याचा आत्मा लोकशाही मजबूत करण्याचा आहे. कोर्ट म्हणतं स्थानिक स्वराज्य संस्था वेळेत निवडून या, राज्य निवडणूक आयोग स्वतंत्र राहून आपलं कर्तव्य पार पाडावे आणि आरक्षण प्रश्न संविधानाशी सुसंगत पद्धतीने सोडवा, 50% मर्यादा मोडू नका. तर सामान्य मतदारासाठी याचा अर्थ काय? तुमच्या गल्लीतील रस्ता खड्डेमुक्त आहे का? पाण्याची लाईन व्यवस्थित आहे का? मुलांच्या शाळेला अनुदान मिळते का? हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत का? प्रॉपर्टी टॅक्स किती वाढतो? हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर ठरतं. जर निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या तर सगळी सत्ता अधिकाऱ्याकडे जाते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधी नसल्यामुळे थेट जबाबदारी ठरवणं कठीण होतं. तर या उलट जर निवडणुका वेळेत झाल्या पण मोठ्या प्रमाणात बिनविरोध विजयी झाले तर मतदाराला पर्यायच मिळत नाही, आणि पर्यायच नसेल तर वोट हा हक्क कितपत अर्थपूर्ण राहतो हा गंभीर प्रश्न उभा राहतो. आरक्षणाचा मुद्दा वेगळा पण महत्वाचा आहे. सुप्रीम कोर्टाने अनेकदा स्पष्ट केले आहे की एकूण आरक्षण 50%च्या वर जाऊ नये आणि महाराष्ट्रानेही हा नियम स्थानिक निवडणुकांमध्ये पाळला पाहिजे. ओबीसी असेल, एसटी असेल, एससी असेल यांना प्रतिनिधित्व नाकारणे हा अन्याय आहे, पण अनियंत्रित आरक्षण देताना इतर गटाच्या हक्कावर आळा नको असा कोर्टाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे राज्याला तांत्रिक पातळीवर संपूर्ण डेटा गोळा करून वैज्ञानिक पद्धतीने आरक्षण ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर इथे 2 स्तरावर लोकशाहीवर परिणाम होतो. एक, निवडणुका उशिरा झाल्याने लोकप्रतिनिधीची जागा रिकामी होते. 2, निवडणुका झाल्या तरी बिनविरोध ट्रेंड वाढल्यास लोकांना खऱ्या अर्थाने निवडण्याचा अधिकार नाकारला जातो. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे अडकलेल्या स्थानिक निवडणुकांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि राज्य निवडणूक आयोगावर निवडणुका वेळेत, पारदर्शक आणि संविधानास अनुरूप पद्धतीने घेण्याची जबाबदारी टाकली आहे. पण बिनविरोध विजयानंतर निर्माण झालेला लोकशाहीचा प्रश्न अजूनही जिवंत आहे, कारण हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर संस्कृतीचा आहे. राजकीय पक्ष दबाव टाकून बिनविरोधाचा मार्ग निवडतील की प्रामाणिक स्पर्धेला प्राधान्य देतील? मतदान करणारा नागरिक म्हणजे तुम्ही आणि आपण शांत बसणार की अशा ट्रेंडवर प्रश्न विचारणार? आमच्या मताचा अधिकार कुठे गेला? आता बॉल 3 ठिकाणी आहे. 1, राज्य सरकार आणि निवडणूक आयोग ज्यांनी वेळेत न्याय पद्धतीने निवडणुका घ्यायच्या, राजकीय पक्ष ज्यांनी बिनविरोध संस्कृती वाढवण्याची खऱ्या लोकशाही लढतील उतरायचा हे ठरवायचं, आणि सर्वात महत्वाचं, तुमच्याकडे कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिनविरोध विजयी होणं लोकशाहीसाठी धोकादायक आहे का नाही. हो किंवा नाही एवढंच नव्हे तर तुमच्या गावात, शहरात काय अनुभव आला आहे तोही लिहा, कारण तुमचा अनुभव हेच ह्या विषयाचा खऱ्या अर्थाने ग्राउंड रिपोर्ट आहे. अशाच राजकीय, सामाजिक आणि शिक्षणाशी संबंधित वास्तव विश्लेषणासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून हा संवाद फक्त स्टुडिओ पुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल. जय महाराष्ट्र, जय हिंद.